नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घुले अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आपल्याला जर उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्स आपल्यासाठी रिकामा आहे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या आणि माझ्याकडनं जर काही चूक झाली तरी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून माझी चूक माझ्या लक्षात येईल आणि तुमचं योग्य उत्तर ऐकणं हे पण तुमच्या लक्षात येईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री कोण? एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, अजित पवार. तर अजित पवार हे आपलं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश ताऱ्याचे चिन्ह आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कशाचं चिन्ह आहे? आपल्या ध्वजावर, भारताच्या ध्वजावर नाही, पोलीस ध्वजावर कशाचे तारे चिन्ह आहे? तर आपलं उत्तर हे पंचकोनी तारेचे चिन्ह हे योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात पोलीस अधिकारीसाठी असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? शिवाजीनगर पुणे, नायगाव मुंबई, त्र्यंबक रोड नाशिक, सीताबर्डी नागपूर. तर आपले योग्य उत्तर हे त्र्यंबक रोड नाशिक हे राहील. प्रश्न क्रमांक चौथा, SRPFची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? रायगड, शिवनेरी, पुरंदर, लोहगड. योग्य उत्तर आपले पुरंदर हे आहे. पुरंदर इथे SRPFची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक पाचवा, SRPF ग्रुप 16 कोणत्या ठिकाणी आहे? SRPF ग्रुप 16 हा कोणत्या ठिकाणी आहे? तर आपले योग्य उत्तर हे कोल्हापूर हे राहील. आणि तुम्हाला एक सांगायचं झालं तर SRPFचे एकूण 19 ग्रुप आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री कोण? प्रकाश मेहता, विनोद तावडे, नितीन गडकरी, विजयकुमार गावित. तर आपले योग्य उत्तर हे विजयकुमार गावित हे राहील. प्रश्न क्रमांक 7, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण? देवेंद्र कुमार उपाध्याय, धनंजय चंद्रचूड, अभय अशोक, मोहित शहा. तर आपले योग्य उत्तर देवेंद्र कुमार उपाध्याय हे राहील. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. घुले अकॅडमी या यूट्यूब चॅनलला भेट दिल्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू.